नमस्कार. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील निपाणी जवळच्या गावाचे ज्ञानेश्वर कुंभार आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती हा विठ्ठलाचे भक्त आहे. ते गेल्या 30 वर्षापासून कोल्हापुरातल्या कागल तालुक्यातील नानीबाई चिखली ते पंढरपूर अशी पायी वारी करतात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच विठ्ठलाचा भक्त आहे, म्हणून त्यांच्या घरातील पाळीव प्राणीही देखील विठ्ठलाचा भक्त आहे. गावात दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह असतो, त्यामध्येही देखील तो कुत्रा सहभागी होतो. कुत्र्याचं असं विठ्ठलाच्या प्रती प्रेम पाहून या वारकरी संप्रदायाने त्याला महाराज असं त्याचं नामकरण केलं. गावात मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय असल्याने दरवर्षी गावातून पंढरपूरला पायी वारी निघते. त्यामध्ये कुमारी सहभाग होतो. यंदाही ते गावातून 6 जुलै ते 14 जुलै दरम्यान पायी दिंडी निघाली. या दिंडीतही महाराज हा कुत्रा कुंभार यांच्या सोबतच वारीतून चालायला लागला. तब्बल 225 किलोमीटरचं अंतर वारकऱ्यांसोबत या श्वानाने पूर्ण केलं. मात्र पंढरपुरात जात असताना पंढरपुरात पोहोचताच लाखोंच्या गर्दीत हा श्वान हरवला. पंढरपुरात कुंभार कुटुंबियांनी 2 दिवस आपल्या लाडक्या कुत्र्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना रिकामीच हाती घरी यावं लागलं. सुमारे 225 अंतर पूर्ण करून वारीत गेलेला कुत्रा न मिळाल्याने कुंभार कुटुंब अगदी हताश झालं होतं. महाराज कुत्रा हरवलेला आहे या पोस्ट गावकऱ्यांनी सोशल मीडियावरती टाकला. आठवड्याभरात कुत्र्याचा शोध घेण्याचे काम सुरू झाले होते, मात्र 2 दिवसापूर्वीच महाराज कुत्रा एकटाच गावी परतला. हरवलेला लाडका कुत्रा घरी परतलेला बघून कुंभार कुटुंबियाचा आनंद गगनात मावत नव्हता. तर गावकऱ्यांनी या कुत्र्याची गावातून जंगी मिरवणूक काढली आणि याची घटना सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. महाराष्ट्रभरातून या कुत्र्याचे खूपसे कौतुक केले जात आहे. तुमच्या व्हिडिओशी नेमकी काय प्रतिक्रिया आहे ती देखील कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.